चहा असो, दूध असो किंवा भाज्या असो, एखाद्या वेळेला आपल्या हातून जर चुकून करपलं तर त्याच्याने काय होतं, त्या पातेल्याला, कढईला काळपटसा कलर चढतो. आपण रेग्युलर घासून पण ती निघत नाही. त्याच्यासाठी मी आता एक तुम्हाला लिक्विड तयार करून दाखवते. त्याच्याने फक्त घासलं का एकदम चकचकीत असं आपले हे करपलेली भांडी निघतील. तुम्ही बघू शकता इथं हे माझं दुधाचं पातेलं होतं, ते थोडंसं असं दूध खाली लागल्यामुळे असं काळं पडलं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यातून पाणी उकळून घेतल्यामुळे देखील त्याला असा काळा कलर चढला आहे. हे ॲल्युमिनियमचं पातेलं आहे. तर चला आपण ते लिक्विड आधी तयार करून घेऊया, मग कसं लावायचं मी तुम्हाला सांगेन. आता इथं मी एक छोटी वाटी घेतली आहे, तुम्ही काहीही वापरू शकता. त्याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा आपली पावडर जी कपडे भिजत घालण्यासाठी वापरतो ती घेऊया. ती घेतल्यानंतर इथं पितांबरी घ्यायची. मी तर ही भैया पितांबरी वापरते. तुम्ही जी कोणतीही पितांबरी वापरता ती घेऊ शकता. पितांबरी जर नसेल तर खायचा सोडा आणि लिंबू प्रत्येकी एक एक चमचे घ्या. आता आपण पाणी टाकून हे दोन्ही मिक्स करून घेणार आहे. हलकंसं घट्ट असं, म्हणजे आपण इडलीला किंवा केकला जसं मिश्रण तयार करतो त्या प्रकारात आपण हे करून घ्यायचं आहे. म्हणजे आता घट्टही नाही, म्हणजे आता पातळही नाही. आता तुम्ही बघू शकता आपलं छान हे मिश्रण आता तयार झालं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण पातेल्याच्या आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी लावून घ्यायचं आहे. पातेलं किती काळं दिसते, असं करपलेले काळपट डाग दिसतात. जर तुम्ही पाणी जरी उकळून घेतलं त्याला असा कलर येऊ शकतो. हे ॲल्युमिनियमचं पातेलं आहे. आता हे दोन्ही बाजूनी मी फक्त लावून घेत आहे. इथं थोडंसं माझं लिक्विड पातळ झालं, तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट करा. ह्याच्याने छान असा आपल्या पातेल्याचा काळपटपणा निघून जातो आणि जादा आपल्याला असं घासण्याची देखील गरज नाही. तुम्ही पुढे बघू शकता. आता ही दोन्ही बाजूनी मी लावून घेतले. आता एक साधारणतः 20 मिनिट आपल्याला असंच ठेवून द्या. 20 मिनिट नाही, 10 मिनिट असंच ठेवून द्या व हलक्या हाताने आता चोळून घ्यायचं आहे. हे ठेवल्यामुळे काय होतं, जे करपलेला भाग आहे काळा ती त्या या लिक्विडमुळे पूर्णपणे असा मोकळा होतो किंवा ते लगेच निघून जातात. जर तुम्ही लगेच घासाय घेतला तर तुम्हाला थोडासा त्रास होईल. त्यामुळे असं त्याचा 20 मिनिट ठेवून दिल्यानंतर आता तुम्ही बघू शकता त्याचा किती कलर बदलला आहे. आता आपण भांड्या घासण्यासाठी जो काता वापरतो त्या कात्याने हे सगळे पातेलं छान असं घासून घ्यायचं. साधारण एक 2 ते 3 मिनिट लागतात घासण्यासाठी. थोडंसं पाणी ओतून मी अजून घासून घेत आहे. जादा जोर द्यायची पण गरज नाही. तुम्ही साधा आपली स्टीलची भांडी घासता त्या प्रकारे घासली तरी देखील लगेच निघतं. तुम्ही बघू शकता मी सहज असं घासते, जादा दाबूनही घासत नाही. आता आतून बाहेरून दोन्ही बाजूनीही मी घासून घेते. जेवढं काळं झालेलं असतं ना त्या भागाला थोडं जोराने घासायचं व बाकीच हलक्या हाताने घासलं तरीही चालेल. तुम्ही बघू शकता सहजपणे ह्याचा कलर निघाला आहे काळपट आणि पातेली ही पांढरशुभ्र दिसत आहे. आता मी हे धुवून घेते. तुमच्या समोरच कुठेही व्हिडिओ स्किप केला नाही. तुम्ही बघू शकता जरा चोळून द्यायचं, कारण की आता आपण इथं पितांबरी पावडर वापरली आहे, त्याचा वास शक्यतो लागण्याची शक्यता असते. त्यामुळे होईल तेवढं 2-3 पाण्याने चोळून घ्यायचं, जेणेकरून त्याचा वास सगळा निघून जातो. तसेच नंतर ही फरशीवर थोडासा पांढरटपणा उमटतो, त्याच्यासाठी पण हे धुवूनच घ्यायची फरशी पण हातात. आता हे दोन्ही बाजूने मी स्वच्छ घासून पुसून घेते. फक्त एक लयत 10 ते 15 मिनटात बिना ताकदीचा वापर न करता आपलं हे पातेल तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि चमकदार निघाला आहे. याचा काळपटपणाही पूर्ण गेला आहे. फक्त थोडा दिसतो कारण की आपलं हे पातेल खूप काळं पडलं होतं, त्याच्याने याला थोडंसं आहे. अजून एकदा तुम्ही असं घासल्यानंतर एकदम नवीन असं हे पातेलं निघेल. तुम्ही नक्कीच ही ट्रिक वापरा, बघा तुमचे करपलेली पातेल्याचा कलर एकदम निघून जाईल. पातेलं नवीन पांढरशुभ्र दिसेल. तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.